येळकोट येळकोट जय मल्हार. नमस्कार. आज आम्ही आमच्या देवगडमधून देवगडची आमची साई ट्रॅव्हल्स आहे, त्या साई ट्रॅव्हल्समधून देवदर्शन ट्रिपसाठी निघालेलो आहोत. तर जेजुरी, अष्टविनायक दर्शन, शिर्डी अशा विविध ठिकाणी ही साई ट्रॅव्हल्समधून ट्रिप आयोजित केलेली आहे. चला तर मग गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. बसमध्ये सगळे बसलेलो आहोत आणि प्रवासाला निघालो आहोत. तर रात्रभर आम्ही प्रवास करून सकाळी जेजुरी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि प्रथम दर्शन आम्ही जेजुरी गडाचंच घेणार आहोत, खंडेरायांचं. तर फ्रेश वगैरे होऊन सगळे आता आम्ही गडाच्या पायथ्याशी उतरलो आहोत आणि आता सगळे दर्शनासाठी निघालो आहोत. तर ह्या पायथ्याशी अशी सगळी दुकानं आहेत. हे मुख्यद्वार आहे. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य महाद्वार असं हे प्रशस्त असं काळ्या दगडांनी बांधकाम केलेलं असं हे प्रशस्त असं महाद्वार आहे. हे बघा, अशा पायऱ्या चढायला आता सुरुवात केलेली आहे आम्ही अशी. तर खूप पायऱ्या असतात इथे. उंच गड आहे हा जेजुरी गड. या जेजुरी गडाला खूप पायऱ्या आहेत. आता आम्ही जेजुरी गड चढतो आहोत. खूप पायऱ्या, संपूर्ण पायऱ्यांना हळद उधळलेली आहे. इतर देवस्थानमध्ये गुलाल उधळतात. इथलं एक वैशिष्ट्य आहे की इथेही हळद उधळली जाते भंडारा म्हणून. खंडेरायाला भंडाऱ्याचं उधळण असते. हे सिरियलचे कलाकार देखील आमच्या समोरून गेलेले आहेत. तर ह्या अशा उंच उंच पायऱ्या आहेत आणि आता आम्ही गड आता चढायला लागलेलो आहोत, जेजुरी गड. खूप मस्त वाटतंय. दोन दुतर्फा दुकानं आहेत सगळी. हे बघा, आता हात टेकत टेकत शेवटचा उंच भाग जो आहे हात टेकत पार केलेला आहे जेजुरी गड. आणि इथे आता आपण मंदिरच्या परिसरात येऊन पोचलेलो आहोत जेजुरी गडावर. हा पहा, परिसर खूप सुंदर आहे आणि आता आम्ही दर्शन रांगेतून चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. तर अशी दर्शन रांग आहे. पुढे पुढे रांग चाललेली आहे दर्शनाची आणि आम्ही आता रांगेतून पुढे पुढे दर्शनासाठी चाललेलो आहोत. पूर्ण परिसर हा हळदमय झालेला आहे. इथे सगळीकडे हळद उधळली जाते. येळकोट येळकोट जय मल्हार. आपण दर्शनाच्या ठिकाणी गर्भगृहात आलेलो आहोत. इथे पण आम्ही खंडेरायांचं आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण मंदिर परिसरामध्ये आता फिरतो आहोत. आता हा पहा किती सुंदर मंदिर परिसर आहे. इथेही भंडारा करण्याची जागा आहे. तर या खंडेरायांना सुकं खोबरं आणि हळद याचा भंडारा इथे उधळला आहे. हे दीपस्तंभ पण किती छान आहेत बघा. अगदी प्राचीन मंदिर आहे हे आणि अगदी किल्लाच आहे एक प्रकारचा जेजुरी गड म्हणजे. इथे नवीन लग्न आलेली जोडपी इथे नमस्कार करण्यासाठी खास करून येतात आणि इथे गोंधळ घातला जातो. अशी पालखीची देखील इथे व्यवस्था आहे. डोलीची, ज्यांना गड चढता येत नाही त्यांना इथे डोलीतून वरती आणलं जातं, खाली घेऊन नेलं जातं. येळकोट येळकोट जय मल्हार. इथे सगळीकडे ह्याच नावाचा खंडेरायांचा गजर चाललेला असतो. हळदीची उधळण होत असते आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट असं इथे गजर केला जातो. आणि इथे समोर गोंधळ घालतायत. काही भाविक इथे गोंधळ घातला आहे. म्हणजे गोंधळ घालणे ही प्रथा इथे असते. नवीन लग्नानंतर इथे जोडपी इथे येतात आणि इथे गोंधळ घातला जातो. इथे गोंधळी मंडळी इथे असतात. जागर असतो, ते आपल्याला इथे विशेष पाहायला मिळतं. ही बघा, हळदीची उधळण, सगळं अगदी पिवळं पिवळं झालेलं असतं आणि आपण इथे येताना शक्यतो पिवळेच कपडे घालावेत. आम्ही पण त्यासाठी पिवळ्या साड्या घातलेल्या आहेत. हे पहा, हे समोरून हे देवस्थानचं मंदिर आहे, इथून दिसतं आहे. हा परिसर पाहून घ्या. पूर्ण गडावर तुम्हाला असं हे दिसणार नाही कुठे, सगळीकडे हळदच उधळलेली दिसते. बघायला खूप छान वाटतं अगदी. खंडोबा देव हे बऱ्याच जणांचे कुलदैवत असल्यामुळे या जेजुरी गडावर नवीन जोडपी इथे येत असतात आणि इथे गोंधळ घालण्याची प्रथा आहे. तर इथे हा धार्मिक विधी इथे चालू आहे. इथे गोंधळ घालतायत आणि नवीन जोडपी इथे असतात, त्यांच्या अंगावर पण हळद उधळली जाते आणि इथे गोंधळ घातला जातो लग्नाचा त्यांचा. अशी बरेच गोंधळी इथे असतात. तर हा गोंधळ बघण्यासाठी बरेच भाविक जण इथे आता बसलेले आहेत. समोर हा गोंधळ घातला जातो ते बघण्यासाठी भाविक इथे थांबलेले आहेत. आम्ही देखील थांबलो आणि ते छान वाटलं. त्यांचं वाजवायची पद्धत, ती गाणी खूप सुंदर वाटत होती. आणि हे देवस्थान जे आहे जेजुरी गड हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुण्यापासून अगदी जवळच आहे. त्यामुळे पुण्याला कधी गेला तर नक्की जेजुरी दर्शन करून या, तुम्हाला खूप छान वाटेल. ह्या आमच्या कोल्हापूरच्या मैत्रिणी आम्हाला भेटल्या या आमच्या ट्रिपमध्ये. खूप छान वाटलं.
कोल्हापूर ग्रुप आणि असे आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे। हा पश्चिम दरवाजा आहे, इथून करे पठारचं दर्शन होतं। इथे देखील खंडेरायांचं वास्तव्य होतं। तर आता गड उतरत आहोत, दर्शन घेऊन झालेलं आहे। आम्हाला गड चढायला पाऊण तास लागला, पण उतरताना फक्त आम्हाला 15 ते 20 मिनिटं लागली। उतरताना थोडं सावकाश उतरावं लागतं, हळदीमुळे पाय घसरण्याची शक्यता असते। तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला असल्यास इतरांना शेअर करा आणि लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट येळकोट।